या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रियांका चतुर्वेदींची भूमिका। महिला आरक्षण बिल नामंजूर होताच म्हणाल्या, लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल मंजूर होऊ शकले नाही। लोकसभेत 528 सदस्य असताना झालेल्या मतदानात बिलाच्या समर्थनार्थ 298 तर विरोधात 230 मतं पडली। या बिलासाठी घटनादुरुस्तीसाठी 352 मतांची आवश्यकता होती, त्यामुळे हे बिल नामंजूर झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या बिलाच्या विरोधात भूमिका घेतली होती। लोकसभेत पक्षाच्या खासदारांनी विरोधात मतदान केले, मात्र पक्षाच्या लोकसभेतील या भूमिकेपेक्षा प्रियांका चतुर्वेदी यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे। बिल नामंजूर झाल्यानंतर चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटले की भारतातील त्या महिलांसाठी आज दुःखाचा दिवस आहे, ज्या संसद किंवा विधानसभेत आपली जागा असेल अशी आशा ठेवतात। महिलांच्या हक्कांबाबत माझी एक भूमिका आहे, ती नेहमीच राहिली आहे आणि मी ती व्यक्त करत राहीन, असे देखील त्यांनी म्हटले आहे। बिल मतदानाला येण्यापूर्वी त्यांनी भाजपवर टीका केली होती। त्या म्हणाल्या होत्या की 2023 मध्ये सगळ्या पक्षांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा दिला होता, तेव्हा आम्ही ठाकरेंची शिवसेना अशी भूमिका घेतली होती की याच्यासाठी प्रतीक्षा नको, लगेच अंमलबजावणी करा। राज्यसभा निवडणुकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ही जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली। शरद पवार स्वतः उमेदवार होते, त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली। चतुर्वेदी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी याविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली होती।